नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोईज किचन. तर आज आपण बघणार आहे मूग पकोडे कसे बनवायचे. चला बघूया. त्यासाठी काय काय सामग्री लागेल ते पण बघूया. तर सर्वात आधी हे मुगाची डाळ आहे, मूग डाळ. तर याला 1 वाटी आपण स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी गरम करून गरम पाण्यामध्ये याला 1 तासासाठी भिजू ठेवलंय. हे 1 तासानंतर आपण आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. त्यासोबत आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 मिरच्या हे टाकून त्याला ग्राइंड करूया. पण ग्राइंड करताना एकदम पातळ करायचं नाही ग्राइंड, जाडसर आणि दाटसर असं राहिलं पाहिजे. त्याच्यात आता लसूण आणि मिरची टाकून ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड झालेलं आहे बघा, असं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे. आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. तिखट, मीठ, जिरं पूड, धने वगैरे, आणि कोथिंबीर आणि बारीक चॉप केलेला एक मोठा कांदा. जिरपूड, धनेपूड, तिखट, लाल तिखट, हळदी आणि चवीपुरतं मीठ. आता याला छान मिक्स करून घेऊया. तर असं मिश्रण तयार होईल सगळी सामग्री टाकल्यानंतर. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि मूग पकोडे सोडून देऊया तळायला. तर आता हे लालसर झालेले आहे, आपण याला काढून घेऊया. तर आता हे आपले मूग पकोडे रेडी आहे. याच्यासोबत खायला पुदिन्याची चटणी म्हणजे मिंट चटणी, सॉस, टोमॅटो सॉस, केचप, किंवा तुम्ही नारळाची, ओल्या खोबऱ्याची छान चटणी बनवू शकता. कोणत्याही गोष्टीसोबत हे खूप छान लागेल. नुसते खाल्ले तरी खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी लागेल. करून बघा एकदा नक्की आणि सांगा आम्हाला कमेंटमध्ये कसे झाले. थँक्यू.